धर्माची तू 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 बोट दाखवलं बोट तू कोण आहे बोट करतात कोणाला पंढरीश परमात्म्याकडे हे पांडुरंगा अरे 200 कर खत पाण्यात बुडवली ना माझ्या हाताने बुडवली तेव्हा नाही चिंता केली तेव्हा नाही काय वाटलं दुःख वाटलं नाही पण माझं गाथा कवित्व केलं पाण्यात बुडवलं पांडुरंगा तू धर्माची मूर्ती आहेस मी धर्म केला का अधर्म केला तुला माहिती आहे पाप केलं का पुण्य केलं तू सांग आणि या कर्मापासून मला सोडव अभंगाचं दुसरं दुसरा मी कर्म केलं पण चांगलं केलं का वाईट केलं मला माहित नाही ऐका तुकोबरा म्हणतात अरे मी जेव्हा कवित्व केलं ना तेव्हा वेद माझ्यावर रुसले वेदांचा अर्थ मला कळतो वेदांचा अर्थ अम्माशी ठावा भारमाता माझ्यावर रुसून गेलं कोण वेद और रुसला ते म्हणले काय तुकोबरा फालतूगिरी आहे तुमची कोण म्हणते वेद तुम्हाला हे येतं का आमचं येतं का तुम्हाला येतं आमचं त्यांचं येत नाही तुकोबरा म्हणले मला तुमचं येत नाही अरे संस्कृत देवे केले आणि मराठी काय चोरापासून झाले ज्ञानोबाने भाषा निवडली ना हे भाषा निवडली इंग्लिश नाही बरं का इंग्लिश नाही उर्दू नाही बरं का कुठली भाषा निवडली 56 भाषा ज्ञानोबा किती होत्या किती भाषा 56 आता लय 3 भाषा हिंदी मराठी आणि इंग्लिश हो आणि काय इंग्लिश बोलणारी माणसं आहे अरे क्या बात आहे अरे माझ्या ज्ञानोबाला विचारा बावळे रानू काय तुम्हाला इंग्लिश आहे ऐका माझी मराठीची बोलू कौतुक आहे अमृतातही पैजा जिंके ऐसे बोल रसिके मेळ विण किती गोड भाषा आहे 56 भाषा होत्या ज्ञानोबारायना हे पोरीनो तुम्हाला मी आता हे विचारतो आता एक टावर 50 माळ्याचा टावर झाला टावर हा बरोबर आहे टावर ते खालीवर नसते काय त्याला काय म्हणतात हा लिफ्ट मराठी शुद्ध शब्द काय हा नाही तुम्ही सांगितलं असतं त्यांना विचारलं होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं उदवाहन नाही का
खालीवर खालीवर त्याचं नाव आहे उदवाहन. म्हणून मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आहेत, शब्दाला अनेक शब्द आहेत, त्याची रचना करताना फार घोळ होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात माझी मराठीचे बोलू कौतुके अमृतात देही पैजा जिंके ऐशे बोल रसिके मेळावे ना विठाला विठाला कीर्तन थोडं राहिले. कर्मापासून दुस्तरा. मी कर्म चांगलं केलं वाईट केलं मला माहित नाही. कर्म 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 करताना कर्माचा विचार करावा. कर्म चुकलं तर चुकल या वर्म चुकल या वर्म कर्म चुकलं वर्म चुकलं फेरा पडे. म्हणून देवा कर्म काय केलं मला माहित नाही, पण कर्म जरी दुस्तर असेल, कर्म जरी वाईट असेल तरी सुद्धा मला त्याच्यातून बाहेर काढ. कशातून? त्या कर्मातून बाहेर काढ. ऐका तुम्हाला एक सांगून जातो. आता भागवतामध्ये कथा मोठी आहे. बाबा कथाकार आहेत बघा, जोगदंड महाराज कथाकार आहेत. त्यांना माहिती आहे देवाची मुलं, कृष्णदेवाची मुलं नारद महर्षींची निंदा करायची. आला 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 महाराज आला महाराज आला जोगड्या आला. कोण म्हणायचं? देवाची मुलं, कृष्णदेवाची मुलं. काय त्यांचं नाव? प्रद्युम्नानी. काय नाव? प्रद्युम्नानी. दोन मुलं महाराज. काय नाव? प्रद्युम्नानी अनिरुद्ध. अनिरुद्ध दोन मुलं. देव म्हटले मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत काळाचा बाब येऊ शकत नाही. संत जरी आले तरी शाप देऊ शकत नाहीत. नारद महर्षी येणार होते. देवाला माहिती होतं. देवाला सांगितलं मी द्वारकेला जातो, आम्ही आपल्या पांडवांनी जातो हस्तिनापुराला. पांडवांनी हस्तिनापुराला गेले आणि हे खेळत होते. सगळी पोरं येते होती, खेळत होती. अरे म्हणजे आला आला जोगड्या आला जोगड्या आला जोगड्या आला. कोण? नारद महर्षी. नारद महर्षी जोगडे होते का? बरं यांनी काय केलं? ते देखणं होतं. ते अनिरुद्ध देखणं होतं ना, आणि देखणं असल्या कारणाने त्याला साडी नेसावली. साडी मला अनिरुद्धला साडी नेसावली. कुणी? सांब सांबाला साडी नेसावली आणि ते त्याच्यामध्ये चिंध भरली. चिंधभर चिंधिया. आणि काय सांगितलं? हे गरोदर आहे, हे गरोदर आहे. वांझिने दाविले गर्भार लक्षणं आणि चिरगुटे घालून वाढविले. वांझोटी आहे पण चिरगुटे घातली वाढवलं. चिरगुटे घालून वाढविले. निंदा करत नाही, माझ्या पुत्राचं बोलत नाही, संतांचं प्रमाण बोलतोय. महाराज या 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 नारदजी या 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 आले. म्हणले या बाई गरोदर आहेत. हा या बाई गरोदर आहेत. यांना काय होईल? मुलगा का मुलगी? ती बाई होती? नव्हती. बाई होती का? नव्हती. तिला मुलगा का मुलगी होणार होती का? नव्हतं. नारद महर्षी म्हटले बघा बाळांनो, तुम्ही देवाची मुलं आहात. हा तुम्ही फार मोठ्याची मुलं आहात. हां मी सांगतो हिच्या पोटी जन्माला येईल ते तुमच्या कुळाचा कुळक्षय करेल. कोण म्हणतंय? नारद महर्षी. नारद महर्षींचा शाप आणि यांनी केलेली मजाक. मस्करी कधी करू नका बरं का. मस्करी केली ना त्याचे परिणाम भोगावे लागतात. मस्करी करायची नाही. आणि मस्करी केली तर मोठे मस्करी केली. रावणानं मस्करी केली नाही. हे रावणानं मस्करी केली. हां दुर्योधनानं मस्करी केली. ऐकताय का? कळतंय ना? ऐका. मस्करी रावणानं केली. हे नाथांचं बाबडे बरं का. मस्करी रावणाने केली. नगरी सोन्याची उडविली. नगरी सोन्याची उडविली किंवा थट्टा केली. हसी थट्टा भल्या भल्याशी लावला बटा. 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 हसी थट्टा भल्या भल्याशी
काय घोडे अशी थट्टा आहे, पण या थट्टेपासून चौघे सुटले. चौघे, एक शुक, दोन भीष्म, तीन हनुमान आणि चौथा कार्तिक स्वामी. जाण त्याला नाही बट्टा. असं पाहिजे तो खेळणारे खेळ अशी पाहिजेत. देवाची मुलं फसली. देवानी सांगितलं, नारदाने सांगितलं तिला काय होईल, मुलगा होईल, मुलगी होईल, मला माहित नाही, पण तुमच्या कुळाचा कुळक्षय करणारीच्या पोटी जन्माला. नारद वर्षी निघून गेले आणि यांनी ती साडी सोडली. कुणाची? त्या सांबाची. ती बाय होती होय, येडे येडे. ती साडी सोडली. त्यांनी काय बोललं होतं? चिंतक. काय पडलं? मुसळ पडलं खाली. मुसळ पडलं. काय झालं? काय झालं? थट्टा केली तुम्ही, थट्टा केली, तुम्हाला प्रायश्चित भोगावं लागेल. तुमच्या कुळाचा कुळक्षय होईल. आणि म्हणून ऐका दादांनो, ऐका मावशांनो, ती थट्टा केल्यामुळं त्या मुसळाचं काय झालं? पाती झाल्या यमुनेच्या तीरावर आणि त्या पात्यानं ह्या भावकीनं हाणलं. भावकीनं हाणलं. कोण घेऊन गेलं होतं? देव. अरे म्हणले, काय म्हणले तुम्ही, काय भजन करताय आणि 19 वर्ष माझ्यासोबत राहिलाय. चला म्हणले तुम्हाला जेवण घालतो. आणि पंक्ती पडल्या नाही इकडं तिकडं. पण आपल्या लोकांना काय झाले, आपली शोकांतिक आहे. माझ्या ताटात काय ते बघायचं, तुझ्या ताटात काय बघायला, तुझं बघ. दुसऱ्या ताटात ढुकूनोस. त्यांनी बघितलं, तिकडे जास्त वाढलंय, आम्हाला कमी वाढताय. ते म्हणजे तुमच्याकडे जास्त वाढलंय, आम्हाला कमी वाढलो. आणि ते कुठलं होतं ना, टाकलं होतं ह्याच्या पाती मांडल्या होत्या. पाती उपाडल्या. पाती धनाधन मारा सुरुवात केली. कुणाला? यादव गेले. 56 कोटी यादव मेले. 56 कोटी यादव संपले. कुणी मारलं? काय म्हणतात ना मराठीमध्ये, काय मराठीमध्ये काय म्हणतात ती? कुऱ्हाडीचा दांडा गोतास आहे ना. कुऱ्हाड आहे. मोकळी असली काय करते लाकडांना. पण लाकूड जर त्या मिसळ जाऊन दांडा घातला की तुमचं तोड झाली. तसं अरे भावानं भाव मारला, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. म्हणून दादानो, इथं कर्म केलं, वाईट केलं का चांगलं केलं मला माहीत नाही, पण याच्यातून सोडवणारा कोण आहेस? तू आहेस. म्हणून देवा मग सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि जर का माझा तू अंगीकार केलास तर मला मांडीवर घे ना, मला मांडीवर घे ना. अरे अभिमन्यूला मांडीवर घेतला. अभिमन्यू मांडीवर घेतलो. दुर्वाला
आढळ बदा बसवलं. देवा माझं तसं मागणं नाही, फक्त मी कर्म वाईट केलं का चांगलं केलं ते सांग. धर्माची तू मूर्ती बोल, तू धर्माची तू मूर्ती आहेस. सांग पाप केलं का पुण्य केलं म्हणून या कर्मापासून सोडो आणि मला काय कर. हा करशी अंगीकार अभंग तरी काय माझा भार भार, तरी काय माझा भार तरी काय माझा भार. दादांनो या अभंगाच्या मध्ये तुकोबर आहे. तुमच्याशी बोलत नाहीत, तुमच्याशी बोलत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत, फक्त आणि फक्त पांडुरंगाशी बोलतात. हे देवा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा, करशी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. विडोपार
सर्वांनी भजन केलं, सर्वांनी केलं, सर्वांनी टाळी वाजवली म्हणली सर्वांनी. वा 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 वा, काय गोड आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, करशी अंगीकार देवा. हे पांडुरंगा, माझा अंगीकार करणारच नाहीच करणार. काय माझं मागणं आहे, काय मागत नाही, पण मी जे कवित्व केलंय ते कवित्व पाण्यात बुडवलंय. ते कवित्व माझं वरती आलं पाहिजे, तर रक्षण केलं पाहिजे. आणि जर का रक्षण केलं नाही देवा पांडुरंगा, तर माझी नामुष्की होईल. जर यदा कदाचित, ऐका मावशांनो दादांनो, यदा कदाचित जर या सांप्रत युगामध्ये कलियुगामध्ये तुकोबरायांची गाथा पाण्यात राहिली असती, तर आज कीर्तन झालं, कीर्तन झालं नसतं. पैसा मिळालं कीर्तनाचं. विशेष आहे, आचाट आहे, आचाट काम आहे, नाही बोलावं. आणि मी खरं सांगू, जोगदंड महाराज, माफ करा मारुती महाराज, माझा परिचय देऊ का? माझा परिचय मी सातारा वाईचा आहो. आणि मी मुंबईमध्ये काय करतो? बँकेत नाही, कंपनीत नाही, मी आहे माथाडी कामगार. कळतंय का? हे टाळ्या वाजवा की. अरे माथाडी कामगार आहे मी. डोक्यावर गोण घेतो, असं कीर्तन करतो. अण्णासाहेब पाटलांचा पठ्ठा आहे, अण्णासाहेब पाटलांचा. अण्णासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झाली. मला घाबरायची गरज नाही. कुठे काही घाबरायची आपला? आम्ही पैसे पण मागत नाही, घेत पण नाही, देत पण नाही. नाही दिलो रामकृष्ण हरी, दिलो रामकृष्ण हरी. आम्हाला काय गरज ऐका ना, काय झालंय? मला डॉक्टर झाले जास्त बोलू नका. खरं सांगतो, मला डॉक्टरनं सांगितलं जास्त बोलू नका. कारण काय झालंय, पांडुरंगाची कृपा आहे, तुमचे आशीर्वाद आहे. मला अटॅक आला होता, वाचलो. डॉक्टर म्हणे बोलायचं नाही. अरे मग करायचं काय? बोलायचं नाही तर अरे मरणार. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, घाबरत नाही. बोलायचं नाही, सांगितलं बोलायचं नाही. बोलतो मी, पाहिजे बोलतो. पण बोलल्यानंतर असंही आहे, मला त्रास पण होतो. आता मी आज वय महाराज, आज मी थांबत बोलतोय. त्रास मला असं होईल. आणि म्हणून पांडुरंगाच्या समोर राहिले. आणि आपलं एक चुकतंय बरं का, आपलं चुकतंय महाराज, माफी मागून बोलतो. पारायण टिकवायचं असेल ना तुम्हाला, पारायण सतत चालवायचं असेल ना, आमच्या कोपर खेड्यामध्ये जवळजवळ 20,000 समाज असतो. किती? 20,000. आमच्या परिणामी कीर्तन करायला देणार. मारुती महाराज चालेल आम्हाला, जोगदंड महाराज चालतील, पण जे का रामकृष्ण हरी, तुमचं तुम्ही, आमचं आम्ही. तुमच्या घरी तुम्ही, आमच्या घरी आम्ही. राम राम. आणि म्हणून मोठे कीर्तन का आणणं, काय सांगणार होते, काय सांगतात ते, फक्त थोडं इकडं तिकडं हे पैसे घेऊन गेले.
आणि म्हणून आपली माणसं ठेवा. अरे आपली माणसं आपल्या समाजाला बाहेर काढतील, आपली माणसं आपल्या समाजाला समजून घेतील, आपली माणसं या समाजाला काय पाहिजे ते देतील, पण बाहेरचा देणार नाही. हे लक्षात घ्या, लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा अरे काय मागतोय, काय मागत नाही. तुकोबरायची गाथा जर पाण्यात उडाली असती ना दादांनो, तर आज कीर्तन करता आलं नसतं, हा मंडप झाला नसता. म्हणून कलीच्या काना माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निज धामा गेली. कोण कोण? अरे कलियुगामध्ये, सांप्रतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये धर्मराजा गेला, वरती गेला ना. कोणाला घेऊन गेला? कुत्र्याला. कोण? धर्मराजा. वरती जाता 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 त्यानं कर्म चांगलं केलं होतं. कुणी? धर्मराजाने कर्म चांगलं केलं होतं. कुणी? धर्मानं. पण एक चूक झाली धर्माची. नरो वा कुंजरो, माणूस का हत्ती मेला मला माहिती ना, मग मेला. अश्वत्थामा, कुणाच्या बरोबर नाव होतं अश्वत्थामा? कुणाच्या? द्रोणाचार्यांच्या. अश्वत्थामा मेला. हे कृष्ण, हे धर्मा इडे इडे इडे. ते म्हातारं बाण मारतंय, म्हातारं ऐकणार नाही, दुर्योधन ऐकायचं नाही, मला पण ऐकायचं नाही. कोण? द्रोणाचार्य. म्हणून तू फक्त तुझंच खरं मानणार आहे. तू बाकी कुणी केलं तरी सांग, ऐकणारच नाही ते. काय म्हणले तू? काय करू? अरे अश्वत्थामा मेला आणि त्याचं एक फोन होतं, माझा मुलगा मेला. हे मी शब्द ऐकलं की धनुष्य खाली. हे माहिती कोणाला होतं? देवाला. धर्म म्हटलं नाही, नाही जमणार नाही, असलं कर्म वाईट करणार. अरे म्हटलं वाईट कर्म सोड, तुला जर बचायचं असलं, तुला विजय पाहिजे असेल, अर्जुन पाहिजे असेल, तर तुला खोटं बोलावं लागेल.